जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. हरिपाठ सेवेमध्ये आज चौथा अभंग सुरू होतोय. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. सगळ्यात आधी मी तुमची क्षमा मागतो, कारण जरा मी बाहेरगावी असल्यामुळे नेहमीसारखं रेकॉर्डिंग मला करायला जमत नाही आहे. त्यामुळं साध्या मोबाईलवरती हे रेकॉर्ड करतो आहे, पण निरूपण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा जो चौथा अभंग आहे, याच्या पहिल्या ओळीतच माऊली सांगतात, भावे विण भक्ती. भाव आणि भक्ती या माध्यमाने साधक कसा अंतरंगामध्ये शिरत जातो, सद्गुरुचरणी लीन शरणागत होत जातो. हा परमार्थ प्रचितीचा, आत्मप्रचितीचा राजमार्गच माऊलींनी सांगितलेला आहे. या दृष्टीनेही हा अभंग महत्त्वाचा आहे. आणखी एका दृष्टीने हा अभंग महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या अभंगामध्ये देवाचं द्वार माऊली सांगतात. पर्यायानं आपण देव कोण आहे हेही पाहिलं. कसं होतं, ज्याचं द्वार आहे तो नको का कळायला, त्यामुळे पर्यायानं देव कोण आहे हे पण विस्तृत बघितलं आपण. तो कसा अंतरंगात आहे आणि साधनेने प्राप्त होतो हे दुसऱ्या अभंगात बघितलं. आणि तिसऱ्या अभंगामध्ये भगवंताचं हे स्वरूप आणखीन विशद करून माऊलींनी सांगितलं की अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. आता इतकं खोल गेल्यानंतर माऊली पटकन भाव आणि भक्ती याच्यावरतीच येतात. त्याला काही कारणं आहेत. आता हे सगळं मला समजलं की द्वार कुठे आहे, कसं भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, कसं कळकळीने हरिमुखे म्हणा हे करायचं आहे, किंवा अंतरंगामध्ये असलेला परमात्मा जो लोण्यासारखा वर येतो साधन करून, तसा तो वर येण्यासाठी म्हणजे आपल्याच आतून प्रगट होण्यासाठी आपल्याला साधन करायचं आहे. आत्म्याला उपनिषदात एक संज्ञा आहे की आत्मा हा स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला जाणू शकतो असा आपल्या अंतरामध्ये तो स्वतःला जाणणार आहे साधन केल्यानंतर, नाम घेतल्यानंतर. मग आपण कसे त्रिगुणात आहोत, निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, अगुण कसे होतात, असा निराकार परमात्मा कसा भरून आहे वगैरे, हे सगळं आपण बघितलं खरं. पण मुख्य प्रश्न असा उपस्थित राहतो की हे मी करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी भांडवल हवं ना. भांडवल म्हणजे काय मी समजावून सांगतो तुम्हाला. महाराजांच्या प्रवचनामध्ये एक सुंदर गोष्ट आहे महाभारतातली. जेव्हा भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला कौरवांकडे गेले, त्यावेळी दुर्योधन भगवंतांना म्हणाला की भगवंत, तुम्ही जे म्हणताय ते सगळं मला पटतंय की युद्ध करायला नाही पाहिजे, विनाश होईल वगैरे वगैरे, पण माझं मन मानत नाही, त्याला मी काय करू. महाराज म्हणतात की स्वभाव बदलण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये सगुण अवतारात सुद्धा नव्हतं. ते सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. श्रद्धा, भक्ती, भाव हे शब्द परमार्थामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. पुष्कळदा काय होतं, हे सगळे शब्द आपण समानार्थी वापरतो. माझा भाव आहे म्हणतो, माझी श्रद्धा आहे म्हणतो, माझी भक्ती आहे असं म्हणतो. पण या चौथ्या अभंगाच्या सुरुवातीला स्पष्टपणे माऊली सांगतायत, भावे विण भक्ती. म्हणजे भाव नसेल तर भक्ती प्राप्त होत नाही असं माऊली सांगतात. पुढचं बळे विण शक्ती हे त्यांनी वापरलेलं रूपकच आहे की शक्तीच्या गोष्टी त्यांनी करू नयेत ज्याच्याकडे बळ नाही आहे, त्यानंच कराव्यात ज्याच्याकडे बळ आहे. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती,
इथे जो मुक्ती शब्द आहे तो माऊलींनी सायुज्यतेलाच वापरलेला आहे. म्हणजे देव होऊन जाणे, सगळ्यात शेवटची मुक्ती, म्हणजेच आत्मप्रचिती येणे, आत्मज्ञान संपन्न होणे. भावे विण भक्ती असं जेव्हा माऊली म्हणतात त्यावेळी हे स्पष्ट आहे की भाव आणि भक्ती या दोन निराळ्या गोष्टी आहेत. कशा निराळ्या आहेत ते आपण हळूहळू बघूया. या अभंगाचं विवरण कदाचित विस्तृत होऊ शकतं. मागचे 3 अभंग 2-2 भागांमध्ये संपले, तसाच हा संपेल असं नाही, कदाचित थोडं विस्तृतही होईल. असो, भाव बघत असताना आपण काही गोष्टींकडे लक्ष घेऊया. पहिलं म्हणजे आपण मनुष्य म्हणून आहोत, तर नैसर्गिकरित्या आपली आसक्ती काही गोष्टींमध्ये आहे. जसं की आपलं घर, आपले आईवडील, आपली मुलं बाळं, किंवा आपला प्रपंच, पैसा आणि आपला देह. मग देहाच्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी म्हणजे माझे कपडे, माझे दागदागिने इत्यादी इत्यादी. यांप्रती आपला एक भाव आहे. कसला भाव आहे बरं? की हे माझं आहे हा भाव आहे. याला भाव असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर आणखीन हा मुद्दा विस्तृत करावा लागेल. असं बघा, आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेलो की सगळेजण सेल्फी काढत असतात किंवा आपापल्या नातेवाईकांचे फोटो काढत असतात. ज्यावेळी आपलाच नातेवाईक किंवा आपलाच मित्र आपला फोटो काढतो त्यावेळी त्याचा चेहरा बघा कसा असतो, म्हणजे आनंदितच असतो. पण त्याच्या अपरिचित व्यक्ती जेव्हा त्याला म्हणते की भाऊ जरा आमचा फोटो काढा ना, त्यावेळी तो फोटो काढतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद नसतो जसा आपल्या माणसांचा फोटो काढताना असतो. भाव बदललेला असतो. का बदलला भाव? कारण आता तो ज्यांचे फोटो काढतोय ती माणसं तो आपली समजत नाही. लक्षात येते मी काय म्हणतोय? आधी जे आनंदाने तो करत होता ते आपलेपणानं करत होता. मध्ये मी एकांच्या घरी गेलेलो, तर तिला, म्हणजे ती माझी मैत्रीणच आहे, तिला स्वतःचं पोटचं पोर आहे, पण तिची मैत्रीण एक आहे, तिला बाहेर फिरायला जायचं होतं म्हणून ती तिचं बाळ हिच्याकडे ठेवून गेली. तर ती या बाळालाही प्रेमानं सांभाळत होती, पण आपल्या बाळाप्रती जो तिचा भाव होता तो त्या बाळाप्रती नव्हता. तुम्हाला लक्षात येते मी भाव म्हणजे काय म्हणतोय? आपण निरनिराळ्या गोष्टींमध्ये आपलेपणा ठेवलेला आहे. तो आपलेपणा ठेवणं आणि तो आसक्तीचा भाव ठेवणं किंवा ती आसक्तीची भावना ठेवणं याला भाव असं म्हणतात परमार्थामध्ये. सर्वसामान्यतः आपला भाव वैषयिक आहे. वैषयिक याचा अर्थही सांगतो. विषय म्हणजे जे मला स्थूल देहाने आणि देहांमधल्या इंद्रियांनी भोगता येतात त्याला विषय म्हणतात. पंचविषयांचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये रूप, रस, गंध इत्यादी गोष्टी येतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांमार्फत इंद्रिय विषय सेवन करतात. म्हणजे मला डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, नाकानं चांगला वास येतो, त्वचेला चांगला स्पर्श कळतो, मनामध्ये चांगले विचार असतील तर मन प्रसन्न राहतं, आपल्याशी कोणी वाईट वागला असेल तर मन आपलं खट्टू होतं, कुठली काळजी आपल्याला भेडसावत असेल तर आपलं मन खट्टू राहतं, उदास राहतं. मन हे इंद्रियच आहे ना. त्यामुळं हे जे विषय आपण इंद्रियांच्या मार्फत भोगतो याला विषयाकार आसक्ती असणं असं म्हणतात. त्यामुळे सर्वतः आपली मनोवृत्ती म्हणा, आसक्ती म्हणा ही विषयाधीन असते. भगवंत सद्गुरू हे मात्र विषयांच्या पलीकडे आहेत. तर आपली आसक्ती म्हणजे आपलं आपलेपण भगवंताच्या ठिकाणी चिकटणं फार गरजेचं आहे. माऊली म्हणतात भावे विण भक्ती. सर्वसामान्यपणे आपण असं समजतो की कधीतरी गुरुवार असेल, रविवार असेल, शनिवार, मंगळवार कुठला तरी आपल्या एका भक्तीचा वार असेल. कोणी मारुतीला मानत असेल तर शनिवारी, मंगळवारी जाईल, गणपती मंगळवारी जाईल,
दत्तात्रेयांना गुरुवारी जाईल, कुठली तरी मी पोथी किंवा पारायण केलं किंवा मंदिरांमध्ये मी गेलो तर मी भक्ती करतोय असा आपण सर्वसामान्यतः समज करून घेतो. पण माऊली इथं भक्ती ज्या अर्थानं शब्द वापरतात ती भक्ती म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. ही भक्ती ही अवस्था अतिशय उच्च पातळीवरची आहे आणि म्हणूनच तिथं माणूस एकदम पोचू शकत नाही. त्यासाठी त्याला भाव असावा लागतो. म्हणून माऊली भावेवेण भक्ती असं म्हणतात. भाव असल्याशिवाय ही भक्तीची अवस्था प्राप्त होत नाही. तर मगाशी आपण पाहिलं की भाव म्हणजे आपण जिथं आपलेपणा ठेवलेला आहे तिथं प्रगट झालेली आपली आसक्ती. विषयातल्या कुठल्याही गोष्टी, आपले नातेसंबंध, आपले मित्रजन, पैसा अडका, पैशानं प्राप्त होणाऱ्या पर्यायी गोष्टी, गाडी बंगला, घर, कपडे लत्ते इत्यादी, या कुठल्याही आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवत नाहीत. भगवंतापर्यंत जर काही नेत असेल तर आपलं साधन म्हणजे जे सद्गुरूंनी सांगितलं आहे ते ध्यानधारणा, नामस्मरण, जे काही असेल ते, आणि आपल्या सद्गुरूंची कृपा, या दोनच गोष्टी आपल्याला भगवंतापर्यंत नेतात. पण त्या जोरकसपणे घडण्यासाठी म्हणजे अत्यंत तळमळीने, अत्यंत भाव उमाळ्याने घडण्यासाठी जे भांडवल पाहिजे ते भावाचं भांडवल आपल्याकडे असत नाही. असतं पण ते आपण विषयात ठेवलेलं असतं. महाराज म्हणतात भगवंत आपला आहे असं वाटत नाही आपल्याला. मुलं बाळं, पैसा अडका हे आपलं वाटतं, पण ते जितकं आपलं वाटतं तितका भगवंत आपल्याला आपला वाटत नाही. आणि हाच भाव नसणं हा दोष आहे. मुद्दा असा येतो की हा भाव यायचा तरी कसा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्याचं विवरण हरिपाठामध्ये पुढे आलेलं आहे. कारण हरिपाठाचं जर सूत्र आपण बघितलं तर आधी वस्तू सांगतात माऊली आणि मग वस्तूला प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात. तुम्ही सत्संग करा, तुम्ही भक्ती बाळगा, हे त्यांनी पहिल्या अभंगात सांगितलेलं नाही आहे. पहिल्या अभंगात त्यांनी डायरेक्ट देवाची द्वारी असाच उल्लेख केलेला आहे. देव कोण आहे आणि त्याचं द्वार कुठं आहे हे दाखवून दिलेलं, आधी वस्तू दाखवलेली आहे आणि मग त्याच्या प्राप्तीचे मार्ग माऊली सांगतात. तसं माऊलींनी आधी भाव महत्त्वाचा आहे हे सांगितलेलं आहे. तो प्राप्त कसा होईल हे पुढे हरिपाठात आलेलं आहे. हा आपलेपणा आपल्याला सद्गुरूंविषयी, भगवंतांविषयी वाटणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते परमार्थातलं भांडवल आहे, म्हणजे शक्ती आहे. जसं एखादा बिझनेस करायचा असेल किंवा एखादा कुठला तरी व्हेंचर करायचा असेल तर त्याच्यामध्ये 2-3 जणांनी मिळून जरी तो केला तरी काही ना काही स्वरूपात भांडवल हे लागतंच. 2 मित्र असतील तर एक म्हणेल की तू पैसा लाव, मी माझं डोकं लावतो. म्हणजे त्यानं पैशाचं भांडवल लावलं, यांनी डोक्याचं भांडवल लावलं. मुद्दा हा की भांडवल लागतं. तसं जर आपल्यापाशी भाव नसेल तर सद्गुरूंपाशी किंवा भगवंतांप्रती आपल्याला भक्ती उत्पन्न होत नाही. म्हणून माऊली म्हणतात की भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. ही भक्ती उत्पन्न होणं हे ध्येय आहे. पण ती भक्ती उत्पन्न होण्यासाठी, उत्पन्न असा शब्द आहे बरं का, ती कुठे बाजारात विकत मिळत नाही की एका दुकानात गेला आणि तुम्हाला भक्ती विकत मिळाली बुवा, असं कधीही होत नाही. ही उत्पन्न व्हावी लागती किंवा त्याला दुसरा शब्द आहे प्रगट व्हावी लागती. भगवंताचं प्रेम हे आतून प्रगट होतं. असं बघा, देवाधर्माचं विशेष काहीही न करणारी एखादी व्यक्ती पंढरपूरला जाते आणि विठुरायाला विटेवरती उभा असलेलं बघून नकळत त्याच्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात. आजूबाजूला मृदंगांचे, टाळांचे आवाज असतात. विठ्ठल 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 असा गजर असतो आणि तो गजर असताना अचानक याला काय होतं कोणास ठाऊक आणि याचे डोळे वाहायला लागतात. हे आलं कुठून हो? त्या माणसाने ना कधी ग्रंथ वाचले,
ना कधी पारायण केली, फारसा देवधर्मही केला नाही, पण पांडुरंगापुढे उभं राहून भक्तीचा उमाळा आतून प्रगट होतो. म्हणून भक्ती ही प्रगटच होते किंवा व्हावी लागते. फक्त गंमत अशी आहे की तुमच्याकडे भाव नसेल तर ती प्रगट होत नाही. म्हणजे इथे आणखी एक सूक्ष्मार्थ दडलेला आहे. तो असा की भक्ती प्रगट होण्यासाठी अशी कुठली तरी वस्तू लागते जी भावामुळे प्राप्त होते, आणि ती वस्तू म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. जर भाव आपला दृढ झाला सद्गुरूंप्रती, भगवंतांप्रती, तर त्यांची कृपा आपल्यावर होते आणि त्या कृपेमुळे भक्ती आत प्रगट होते. भावे विण भक्ती यामध्ये कृपा हा शब्द सूक्ष्म आहे, गुप्त आहे. तिथे कृपा आहे आणि मग भक्तीची प्राप्ती आहे. आता हे स्पष्ट झालं की आपला भाव कसा असतो आणि कसा असायला पाहिजे. मग यासाठी अभ्यास हा एकच पर्याय आहे. अभ्यास म्हणजे जो आपला भाव विषयांमध्ये चिकटलेला आहे तो भाव काढून भगवंतापाशी लावणे, सद्गुरूंपाशी लावणे. आणि हा अभ्यास करण्यासाठी विवेक या गोष्टीची मदत साधकाला होते. का होते ते सांगतो. आपला भाव विषयामध्ये आहे. भाव म्हणजे आपला आपलेपणा म्हणा, आसक्ती म्हणा. हा आपला भाव विषयांमध्ये आहे आपला. पण विषय अनित्य आहेत याची प्रचिती आपल्याला रोज आहे. जसं परवाच्या एका प्रवचनात मी बोललो की परत भूक लागते आणि परत परत भूक लागते कितीही अन्नसेवन केलं तरी. हे जसं आहे तसं मला आज पैसे आहेत म्हणून वाटतं की अमुक एका लाखाची गाडी घ्यावी. पण ज्या क्षणी मनुष्य ती गाडी घेतो त्या क्षणी त्या गोष्टीतील अप्रूप संपून जातं. म्हणजे पुन्हा वासना तरुण ती तरुणच राहते. विषयांचा हा अनुभव आहे आपल्याला की विषयांमधून आपल्याला सुख, समाधान चिरकाल असं मिळत नाही, अत्यंत क्षणिक मिळतं. हा अनुभव जर आपल्याला येतोय तर इथे आपण आसक्ती ठेवता कामा नये. आपण भगवंतांच्या पायाशी, सद्गुरूंच्या पायाशी, भगवंताच्या नामाशी आसक्ती ठेवणं गरजेचं आहे. हा विवेक ज्याचा त्यानं करायचा आहे. कसा आहे, रूल आहे. अभ्यास असेल तर मार्क पडतील. आता हा रूल सगळ्यांना माहिती आहे, माहीत नाही असं नाही आहे. पण तो विद्यार्थी उनाडक्या करतोच ना, नाही ते उद्योग करतोच ना. मग जो नाही ते उद्योग करतो, अभ्यास सोडून उनाडक्या करतो, त्याला अर्थातच कमी मार्क मिळतात. आणि जो विवेक करतो की अभ्यास केला पाहिजे, तो अभ्यास करतो आणि चांगल्या मार्कांनी पास होतो. हे जसं व्यवहारात आहे तसं माझा जर भाव मला विषयांमधून काढायचा असेल तर ते प्रयत्न माझे मलाच करावे लागतात. त्याशिवाय तो भाव सद्गुरूंप्रती, भगवंतांप्रती जाऊन चिकटत नाही. आणि जोपर्यंत तो चिकटत नाही तोपर्यंत कृपेची शक्यता नाही. काही साधकांच्या बाबतीत अचानक कृपा झाली अशा घटना आढळतात. पण काही जन्मांची साधना, काही जन्मांची केलेली भावपूर्ण भक्ती किंवा भावपूर्ण उपासना हे त्या कृपेच्या मागे कारण असतं. म्हणून आजच्या घडीला त्यांच्यावर अचानक कृपा झाली असं अनुभवाला येतं. पण सर्वसामान्यतः आपण भावाचा अभ्यासच करावा लागतो. भावाचा अभ्यास हा परमार्थातील एक प्रमुख अभ्यासांपैकी एक आहे. माऊली म्हणतात, याच्या भांडवलाशिवाय भक्ती प्राप्त नाही, भक्तीच्या भांडवलाशिवाय मुक्ती प्राप्त नाही. आणि जे दैवत आहे पुढे ते त्वरितच प्रगट होतं. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. पण तो विषय आपण पुढच्या भागात बघू. आज आपण भाव, भक्ती आणि मधले टप्पे एवढंच बघतोय. भक्ती ही अत्यंत उच्च अवस्था आहे. साहजिकच आहे. समर्थ ज्या अर्थी म्हणतात की विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. कोणापासून विभक्त? आपल्या आत्मस्वरूपापासून विभक्त जर नसू तरच आपण भक्त आहे. याचा जवळजवळ अर्थ असा आहे की जो आत्मस्थितीला प्राप्त आहे, जो अखंड भगवंतापाशी
सहवास करून आहे तोच भक्त आहे असं समर्थ सांगतायत. आणि आपण किती लांब आहे. आपण पूर्णपणे देहभावावर, विषयांमध्ये, विकारांमध्ये लिप्त आहोत. म्हणजे आपण भक्त नाही आहे. त्यामुळंच माऊली म्हणतात की ही भावाशिवाय भक्ती तुम्हाला मिळणार नाही. भावापासून भक्तीपर्यंत जाण्यासाठी आणखी काही टप्पे आहेत. त्या टप्प्यांमध्ये विश्वास हा एक टप्पा आहे, श्रद्धा हा एक टप्पा आहे, आणि श्रद्धा जर साधली तर त्याच्यानंतर निष्ठा हा आणखी एक टप्पा आहे. त्या टप्प्यांकडेही बघूया आपण. मगाशी आपण बघितलं की गोष्टीला आपण आपलं मानतो, त्या ठिकाणी आपण आसक्ती ठेवतो. आप परभाव असा शब्द आहे बघा आपल्याकडे. म्हणजे आपलं ते आपलं, परक ते परक, आपला तो बाब्या अशी एक म्हण आहे. आपली जिथं आसक्ती आहे ती वस्तू आपल्याला गोडच वाटते, आपली आपली छान छान वाटते. त्या वस्तूला जपायचा आपण प्रयत्न करतो, त्याप्रती प्रेम ठेवतो, त्याप्रती विशेष आदरही ठेवतो. अगदी साधी गाडी असेल, म्हणजे अगदी साधी सेकंड हँड, तशी खराबच दिसणारी, पण त्याने ती घेतलेली असती आणि त्याच्यासाठी ती त्याची असती. माझी गाडी आहे म्हणतो, आणि त्या गाडीवर जरा कुठे खरोटा उठला की त्याला सहन होत नाही. माझी वस्तू म्हटली, त्यात माझेपणा मी ठेवला की त्या वस्तूशी संबंधित प्रेमही जडतं, आपलेपणाही जडतो. तर हा जो भाव आत्ता आपला आहे तो विश्वासाच्या मार्गाने श्रद्धेकडे न्यावा लागतो, श्रद्धेच्या मार्गाने निष्ठेकडे न्यावा लागतो, आणि निष्ठा जर घट्ट झाली तर मग कृपा होते. विश्वास कशावर ठेवायचा? तर सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की आपलं काय आहे आणि आपलं काय नाही आहे. माऊली जे म्हणतात वरच्या अभंगांमध्ये, सारा सार विचार हरिपाठ. सार जो निर्गुण परमात्मा आहे आणि असार जे त्रिगुण आहेत, या अनुषंगाने ते माऊली म्हणाले. पण आता साधन मार्गामध्ये मला काय सार आहे? तर मला पहिल्यांदा हा बोध सार रूप आहे की इथे काहीही तगत नाही, टिकत नाही. तगत नाही म्हणजे टिकत नाही. एक अभंग आहे, तगत नाही, तगत नाही, तगत नाही काही, तगत एक देव निरंजन अनन्य तेथे राही. काहीही टिकणारं नाही आहे आणि हे विषय अत्यंत क्षणभंगूर आहेत. हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीच्या मागे विचार आहे. आपण सिनेमाला जायचं असलं तरी आधी विचार करतो बघा. कुठेतरी जाहिरात बघतो, कुठेतरी फोटो बघतो, किंवा कोणीतरी आपल्याला बोलतं, अरे तो अमुक अमुक सिनेमा बघितलास का तू? हां बघतो, हां, आपण असं म्हणतो बघा. म्हणजे आधी आपण त्या गोष्टीबद्दल विचार करतो की आपल्याला सिनेमा बघायचा आहे, आणि मग त्या दृष्टीनं आपली पावलं पडतात, हो की नाही? की असं झालेलं आहे आपल्या बाबतीत की आम्ही काही विचारच केला नाही आणि बुक माय शोवरती जाऊन तिकीट काढलं. असं होत नाही. आपण विचार केलेला असतो आणि मग सिनेमाचं तिकीट आपण काढलेलं असतं. म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपला विचार आपल्या मानसिक आणि शारीरिक कृतीला कारक ठरतो. म्हणजे विचार केला म्हणून आपण ते करतो. तसंच परमार्थामध्ये काय अनित्य आहे, काय नित्य आहे, याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे, आणि या विचारावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता माझा विश्वास आहे की मी याच मार्गाने जाणार आहे. जसं एखादा फोकस्ड विद्यार्थी असेल तर बऱ्याच स्ट्रीम्समधून तो त्याच्यासाठी स्वतःसाठी एक स्ट्रीम निवडतो. नाही, मला या मार्गानेच अभ्यास करायचा आहे. बाहेर बाजारात पुष्कळ मार्ग आहेत की, पण तो नाही, ठरवतो की मला याच मार्गाने अभ्यास करायचा आहे, आणि त्यांनी अभ्यास करत करत पुढे तो ती डिग्री किंवा जे काही असेल ते मिळवतो. म्हणजे तो विश्वास ठेवतो त्याच्या निवडीवरती, त्याच्या चॉईसवरती. हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे की आता मी विश्वास ठेवला की मी माझी आसक्ती प्रापंचिक गोष्टींमध्ये, वैषयिक गोष्टींमध्ये ठेवणार नाही, आणि हाच माझा मार्ग आहे. हा विश्वास त्यानं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या विश्वासाची परिणिती पुढे जाऊन श्रद्धेमध्ये होते. एकदम श्रद्धाही प्रगट होत नाही.
आपण हेही बघू की असं का होतं. विश्वास वारंवार ठेवत गेलं की तो विश्वासाचा संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये होतो. अंतःकरण म्हणजे आतील इंद्रिये, आतील करण म्हणजे इंद्रिये. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार ही आतील इंद्रिय आहेत. आपल्या आतही ती आहेत, पण ती सूक्ष्म आहेत. हातपाय जसे डोळ्याला जड दिसतात, तशी आतली इंद्रिय डोळ्यांना दिसत नाहीत, पण ती आहेत. त्यालाच अंतःकरण असं म्हणतात. या अंतःकरणामध्ये तो विश्वास झिरपत झिरपत जातो. जसं एखाद्या कुंडीमध्ये आपण 4 थेंब पाणी टाकलं, 4 थेंब टाकत राहिलं की ते झिरपत झिरपत खाली मुळांना पोचतं. अगदी तसंच विश्वास ठेवत गेलं की आपल्या अंतःकरणामध्ये तो विश्वास झिरपायला लागतो आणि मनापासून त्या गोष्टीबद्दल एक आपलेपणा निर्माण होतो. मनापासून बरं का, वरवर नव्हे. आज तो आपलेपणा माझी गाडी, कपडे, बायको, मुलं, पैसा याच्यात असतो, तर तो आपलेपणा महाराजांबद्दल, माऊलींबद्दल, पांडुरंगाबद्दल, प्रभू रामचंद्रांबद्दल, राम माझा आहे असा आपलेपणा आतून यायला लागतो. आणि यालाच श्रद्धा असं म्हणतात. ती श्रद्धा विश्वास झिरपल्यामुळेच प्रगट होते आणि श्रद्धेचं पर्यवसान निष्ठेमध्ये होतं. श्रद्धा ही खोल असावी लागते, कारण ज्यावेळी सगळं आपलं आलबेल आहे त्यावेळी श्रद्धा गोडच वाटते हो. बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणायचे की काय बरं त्यांना शब्द वापरायचे ते, अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही जर परमार्थ केला तर तो सहज शक्य आहे, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमचं नाम टिकवणं हे अत्यंत कठीण आहे, असं जे बाबा बेलसरे म्हणायचे. तसं श्रद्धेचा अभ्यास जितका जितका खोल होईल, जसं विश्वासाचं पाणी आत झिरपलं तसं नंतर श्रद्धेचं पाणी जसं झिरपत जातं, तसं आपसुकच श्रद्धेचं रूपांतर निष्ठेमध्ये होतं. मग तुकाराम महाराजांसारखं, म्हणजे परिस्थिती कुठलीही असो, विठ्ठलाचे पाय तो माणूस सोडत नाही. तो भक्त भगवंताचे पाय, सद्गुरूंचे पाय, पर्यायाने त्यांनी दिलेलं साधन नामस्मरण हे तो सोडत नाही. गुरुदेव रानडेंना एकदा व्हाईस चान्सलर भेटायला आलेले होते. अशी गोष्ट सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतीत पण आहे. एकदा राधाकृष्णन गुरुदेवांना भेटायला आले. गुरुदेव रानडेंची नेमाची वेळ होती, संध्याकाळची ठरलेली होती. त्यावेळी ते नेमाला बसले. अमुक एक जण आपल्याला भेटायला येणार आहेत म्हणून त्यांनी नेम आपला किंवा आपलं ध्यान हे टाळलं नाही. त्यांच्या वेळेत ते ध्यानाला बसले. भेटायला येणारे राधाकृष्णन वाट पाहत राहिले, तेही थोरच. जेव्हा गुरुदेव त्यांचं ध्यान संपवून बाहेर आले तेव्हा राधाकृष्णन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. राधाकृष्णनांनी गुरुदेवांनी आशीर्वाद दिले. गुरुदेव म्हणाले, अहो, तो वरचा व्हॉइसरॉय आहे, तो वाट बघत असतो माझी. वरचा गव्हर्नर नेमाच्या वेळी वाट बघतो. म्हणजे माझा भगवंत माझ्या साधनेच्या वेळी वाट बघतो. याला निष्ठा म्हणतात साधनेवरची. ही नुसती श्रद्धा नाही आहे, हा नुसता विश्वास नाही आहे, तर विश्वास आणि श्रद्धा खोल मुरल्यामुळे प्रगट झालेली ही निष्ठा आहे. अशी निष्ठा असेल तर गुरुकृपा लांब नाही आणि भक्त मग तो होणारच, ही काळ्या दगडावरची रेष आहे. तर ही निष्ठा आहे, ही श्रद्धा आहे, हा विश्वास आहे आणि हा भाव आहे. आणि या विश्वास, श्रद्धा आणि निष्ठेमुळे भाव बळकट होतो. याला संत भावाचं बळ असं म्हणतात. भाव बळे आकळी एरवी नाकळे, असं माऊली पुढच्या अभंगात जे म्हणतात, त्यात हेच बळ आहे. भावाचं बळ इतकं प्रखर होतं की ते भक्तीपशी घेऊन जातं आणि अर्थातच तिथे सद्गुरू कृपा आहेच आहे. उरलेला विषय आपण आता पुढच्या भागात बघूया. मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमच्या सगळ्यांची, कारण मी बाहेरगावी असल्याने कदाचित काही आवाज तुम्हाला इकडचे तिकडचे ऐकू आले असतील. नीट रेकॉर्डिंग झालेलं आहे की नाही माहिती नाही, मोबाईलवरती रेकॉर्ड करतोय. पण
आपण विषयाच्या गाभ्याकडे बघूया. माऊली भावातून आपल्याला भक्तीपर्यंत नेत आहेत आणि या फक्त पहिल्या ओळीतच नेत आहेत. भावे वेण भक्ती, भक्ती वेणे मुक्ती. भक्तीनंतर मुक्ती कशी ताबडतोब आहे हा भाग आपल्याला उद्या बघता येईल. बळे वेण शक्ती बोलू नये. त्यामुळे निदान आपल्याकडं हे भांडवल नसेल तर शक्तीच्या गोष्टीही करू नयेत आपण. इथे आजच्या या सेवेला विराम देतो. पुढचा भाग आपण उद्या बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.